चला पोचलोय बघा रेल्वे स्टेशनला बघा. त्या पावसात मामा भिजत आल्या. स्वयंपाक चालू आहे परत एकदा पावसा पाण्याचा एकदा मला घेऊन जा. गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ मस्तपैकी मम्मीने जेवण बनवलं होतं. जेवण केलं, नाश्ता पण झाला. आज आहे आमचा बाजार जुहूरचा, त्यासाठी निघालोय. आणि मम्मीला झाली बघा पावसा पाण्याची सर्दी. अजून काय सर्दीच आहे. तर मम्मीला चाललोय घेऊन बघा दवाखान्यात. आणि आमचा जुहूरचा बाजार बी आहे, तर बाजार बी करणार आहे आज, आहे की नाही. चला मग निघूया बाजारला. जायचं ना, तुझं आवर की मग. चला आवरतो आता आणि निघतो बाजारला. जोर मध्ये आलो. मम्मीचा दवाखाना झाला. ही बघा मम्मीच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने, गोळ्या खावा टायमाला. आणि ही बघा बाजार तुळोची. बटाटे आणले, मटकी, वांग, कोथिंबीर असली कसली आणली. ही काय आणलंय आता नवीनच, चहापत्ती आणली काय. कसली चहापत्ती आणली. एवढं आणलंय बघा, कारण की आम्ही दोघंच आहे, जास्त काय खात नाही, हे की नाही. एवढा असा बाजार आणलाय. आणि गोळ्या खावा. हो छोटा फ्लावर छोटा सगळं छोटं छोटं आणलं. मग गोळ्या खावा. औषध किती आल्यात 5. असं येऊ दे. गोळ्या खावा आणि आराम करा मस्तपैकी. हो बाकीचं पुढं. तर चला मी पण आता जेवण करून घेतो. अजून एकदा पुन्हा एकदा खतरनाक पावसाचं वातावरण झालंय. पाऊस बघू शकता अजून टिपकायला लागलाय. ठीक आहे, टिपी टिपी टिपकायला लागलाय. काय म्हणते जिमे, काय घरात बस. आणि लाईट गेलीच का मम्मी. पाहुणं रावलं कुठे गेलं भिजायला. जिमी बोकायचे जिमे तसं काय करू. तर बघा पुन्हा एकदा का आबाळ काळं भंगार पडलंय. अय फिर नका पावसा पाण्याचं या घरात. बाह्याला आणा गेलो, बाह्याचा मित्र आहे. बाह्या चाललाय हैदराबादला, मी जाणार आहे थोड्या वेळाला सोडायला रेल्वेला. कसं वातावरण आहे, त्यामुळे लवकर बोलवत होतं का नाही. मग खतरनाक, मला माहिती आहे पावसाचं वातावरण कसं आहे. हे बघ काळ भंगार पडले आबाळ आता. चला स्वयंपाक चालू आहे मम्मीचा बनवायचा. काय स्पेशल बनवते बघा. ते कुत्रं नाही शहाणं, ते बघतोय. बघा पाऊस चालू झाला बाबा, रप 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 रप. ही काय गाडी तर पावसातच भिजते. आणि इथं बघा काय चालू, बघा स्वयंपाक चालू आहे परत एकदा पावसा पाण्याचा एकदा. घामाघूम झाली मम्मी. कुठली भाजी केली करायची बाबा. काय म्हणते पावसाने काय सुधारणार, तुझं काय मधीच होय घाम झालाय. घाम आलाय का. मग काय मग कसला घाम आलाय. बाहेर पाऊस आणि मला इथं घाम येतोय. ठीक आहे, इथं पाऊस चालू आहे. काय पावसाचं रुटीन चालू आहे आमचं कंटिन्यू. दाना दाना वाजतोय. पाहुणे रावळे आहेत का. अरे बेता पिता नाही ना, घेऊ नका तसं दटे राहा. बरं तर चला स्वयंपाक तर चालू आहे कंटिन्यू. पाऊस तर काय दाना चालू झालाय. नशीब लवकर बाजार घेऊन आलं, दवाखाना केला. होय मम्मी. औ मग काय जे मी ती आज सगळी बसल्यात. थांबला की लाईट आली. आणि आता बघा मामा आल्या तिथं कपडे बदलायला लागले. अख्ख्या पावसात मामा भिजत आल्या. तर चला कपडे वगैरे चेंज करतात मामा. आता आम्ही जेवण करणार, थोड्या वेळ गप्पा मारणार, मग जाणार रेल्वे स्टेशनला. जेवण झालं बघा. पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय अजून एकदा. ठीक आहे, तरी बऱ्यापैकी पाऊस आहे. हा गेले मामा रेडी झाला वा. कपडे पावसाचे भिजत. आणि बाह्याने येताना कुगावर आणलं होता का आंब, आणि मामाने आणली जांभळं. काय जांभळं घेऊन जाऊ. अरे बाया जांभळं घेऊन जाऊ. हा नाही घेऊन जा की खायला स्टेशनला. काय चला पाऊस वाढायचा तर निघूया. अजून एकदा कपडे बदलाय का. वाढतोय काय पाऊस, काय मिळ लागा नाही मला. टोप्या फिप्या का. होय मम्मी काय तर ते पांघराय ट्रॅव्हलच दे. पिशवी घाला आपलं. बुट फिट बघा तुमचं काय 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 काय. तर मला रुमाल फिमाल राहू दे, काय नाही गरज. चपला फिपला घ्या आपल्या. माझी तर चप्पल शँडल पुढे. हा मामा तर डायरेक्ट टोपीच जिंदाबाद. होय मम्मी
चला तुमच्याकडे बी पाऊस आहे का नक्की सांगा कमेंट करून. आमच्याकडे तर सारखा पाऊस आहे, जर आठवड्याला पाऊस आहे. बारीक केसून पाऊस नाही. हे काय इकडं झाड पडलं वाटतं, रस्त्याने पाणी वाहत होतं. आता काय एवढं नाही. चला गाडीला किक मारतो, म्हणजे बटन स्टार्ट करतो आणि जातो त्यांना सोडायला. चला पोचलोय बघा रेल्वे स्टेशनला. बघा इकडं बघा रेल्वे स्टेशन कसं मस्त आहे. जीव रेल्वे स्टेशन. मामान बाया चालल्यात सोलापूरला की हैदराबादला. पण तो कशाला चाललाय ती सांगितलंच नाही. ती काय प्रसाद खायला, मच्छी प्रसाद कशासाठी खायला जातात? ती सर्दी दमा. होय त्याने होतं क्लिअर. तुझं दुसरी वर्ष आहे ना? दुसरं वर्ष. यंदा मामाला घेऊन चाललाय, पुढचे बार मला घेऊन जा. आता सगळी वहिनी जाऊ आपण एक एक. चला आता स्टेशनला जाऊ, तिकीट काढू. आता रेल्वे तर वाट बघत बसू. धिंगाणा घालते ती स्टेशन. आता तिकीट काढते तिथं. पाण्याने रेल्वे आले बघा. आता चालले बघा हैदराबादला. मी नाही, ती सगळी चालले हैदराबादला. आता डबा कुठे येतोय काय माहित. चला त्यांना घालवतो, बाय बाय टाटा करतो.